नमस्कार, राजीज होममेडमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण इथे टोमॅटो नीर डोसा बनवणार आहोत. मँगलोरी भाषेत त्याला टोमॅटो पोलो पण म्हणतात. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. त्याला 2-3 वेळा स्वच्छ धुवून आपण कमीत कमी 7-8 तास त्याला भिजत घालायचे. जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर ओव्हरनाईट रात्री तुम्ही भिजत घालून मग सकाळी हे करू शकता. तर ह्याला मी मस्त छान धुवून घेते 2-3 वेळा आणि मग पाण्यात भिजत घाल. तांदूळ मी हे स्वच्छ 2-3 वेळा धुतलेले आहे. आता त्याच्यात अर्धा चमचा मेथी दाणे टाकून मी हे 7 ते 8 तास भिजत घालणार आहे तांदूळ. आणि हे जे तांदूळ धुतलेलं जे पाणी होतं ते मी एका भांड्यात साठवून ठेवलं आहे. हे तुम्ही कुंड्यांमध्ये तुमच्या टाका, म्हणजे कसं पाण्याची बचत होईल आणि ह्याच्यामध्ये झाडांना पौष्टिक एक खत पाणी मिळतं. त्यामुळे आपल्याला दुय्यम फायदा होतो ह्याचा. आणि आता खूपच आपल्याकडे पाण्याची टंचाई आहे आणि आपल्याला नेक्स्ट जनरेशनसाठी पाणी साठवून ठेवायचं आहे. वायफळ त्याचा वापर नाही करायचं आहे. म्हणून काही तांदूळ डाळ वगैरे धुताना नेहमी असं भांड्यात पाणी साचवून ते तुमच्या कुंड्यांमध्ये टाकत जा. आता हे 7 ते 8 मी असं झाकून ठेवणार आहे. 8 तास आपण हे पाण्यामध्ये तांदूळ भिजवले होते. आता अगदी पाणी निथळून आपण ते मिक्सरमध्ये बारीक करायचे. त्याच्याबरोबरच आपण इथे बारीक करताना हे मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले. त्यातला अर्धा टोमॅटो घालायचा इथे. आणि हे 1 वाटी आपण तांदूळ घेतलेले, त्याच्यासाठी मी 1/2 वाटी हे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे ओलं, ते अर्धा घालायचं आहे. आणि यातले पाणी निथळून काढायचे. आणि हे असं सगळं आपल्याला थोडं थोडं करून मिश्रण हे बारीक एकदम वाटायचं आहे. सगळं मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ व्यवस्थित एकजीव करायचं आहे. आणि हे 10 मिनटं असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे डोसे बनवायच्या आधी. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. इथे मी चटणीसाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे. हे 2-3 मिरच्याचे तुकडे, आलं, 1 चमचा जिरं, मीठ आणि कोथिंबीर. तर आपण याची चटणी बनवून घेऊया. डोस्यासाठी आपण इथे तवा तापत ठेवलेला आहे. हे बिडाचा तवा आहे माझा. चॅनल जर पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा ह्या साध्या सोप्या आणि अगदी महत्त्वाच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन येत राहते. झाकण ठेवायचे 2 मिनटं. 2 मिनटाने झाकण काढून पाहायचं आहे. पूर्ण चांगला शिजलेला आहे आपला डोसा. वरून परत तेल सोडायचं आहे थोडं. ते बघा, ते व्यवस्थित सहज निघतं आहे. बघा, खोबरं टाकल्यामुळे आणि टोमॅटोमुळे एक मस्त टँगी टेस्ट येतं आणि खोबऱ्यामुळे अगदी मस्त स्मूथनेस येतं डोस्यामध्ये. अगदी 1 थेंब तेलामध्ये छान आपला डोसा होता.
का मस्त छान जाळी अगदी पडलेली आहे. असं तुम्ही बनवून मला कमेंट्समध्ये कळवा तुमचे कसे झाले मँगलोरी पोळे, किंवा याला टोमॅटो नीर डोसा पण म्हणतात. अगदी सोपी रेसिपी आहे आणि चॅनलला पहिल्यांदाच भेट देसाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशा सोप्या साध्या आणि तुमच्या आवडीच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.